जेव्हा मी पुराणांचा किंवा उपनिषदांचा अभ्यास करते तर असं वाटतं की जे अनुक्रमणिकाच वाचलेले आहेत अजून, म्हणजे समुद्र आहे हा आणि मी आता त्याच्यात डुबकी मारते, बघू किती मोती हातात येतात. तर क्या बात आहे. नक्कीच समुद्रामध्ये आपल्याला डुबकी मारायची आणि मोती मिळवायचे म्हणजे आपण त्या पद्धतीने प्रयत्न करायचे. या शास्त्राला जे हजारो वर्षांपूर्वी, लाखो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी जे शोधून काढलं होतं. कारण प्रत्येकाला जेव्हा कधी अडचण येते किंवा काही गरज पडते तर गरज हीच शोधाची जननी आहे असं म्हणतात. आणि त्यावेळेला आपल्या पूर्वजांना सुद्धा काहीतरी अशा पद्धतीच्या गरजा असतील ज्यामुळे त्यांनी या सर्व शास्त्राचा शोध लावला असेल आणि कदाचित त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो वारसा पुढे देण्याचा प्रयत्न केला असेल आणि आपल्याला आता ते नवीन पिढीमध्ये म्हणा, नवीन टेक्नॉलॉजीमध्ये म्हणा, त्याच्यातनं त्यांना रिट्राईव्ह करणं, त्यातनं समजून घेणं आणि आताच्या या परिस्थितीमध्ये सुद्धा तशा प्रकारच्या गरजांना पूर्ण करणं, ह्याच पद्धतीचं तुम्ही काम इतके वर्ष करताय. तर मॅडम, तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगितलं की तुमची इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड आहे आणि तुम्ही अकल्ट सायन्स मध्ये सुद्धा खूप साऱ्या पदवी घेतलेल्या आहेत, तर त्याबद्दल थोडक्यात तुमची ओळख सांगा. जसं तुम्ही स्वतःच आता माझ्या प्रश्नाचं अर्धोत्तर दिलंय की गरज पडली की आपण शोध घेतो. तर काय होतं की प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक वेळ येतो की आपल्याला असं वाटतं की नाही, मी त्या गोष्टीबद्दल कुतूहल जागं होतं किंवा प्रश्न पडतात म्हणून आपण उत्तर शोधायला जातो. लग्न झाल्यानंतर काय झालेलं की माझ्याकडे वेळ होता, मुलं लहान आहेत किंवा घरी परिवार आहेत आणि मिस्टरांचा ऑफिसचा जो टायमिंग होता तो हेक्टिक असल्यामुळे मला घरी वेळ मिळाला. तर तो वेळ सदुपयोग कसा घ्यावा, टीव्ही वगैरे पाहणं फार कमी बघते, न्यूज शिवाय जास्त बघणं होत नाही. तर म्हणून त्यावेळेला मी वाचन सुरू केलेलं. मग ह्या वाचनामधून मला आवड झाली की अरे खरंच आपले हे ग्रहतारे बोलतात का, खरंच वास्तू असतं का, मग काय आहे, त्याची क्युरियोसिटी निर्माण झाली आणि यातूनच मी म्हणेन की मी या फील्डकडे वळले. असं म्हणतात की आपल्याला हे शास्त्र आपल्याला चूज करतं, आपण शास्त्रामध्ये उतरलो असं नाही म्हणता येईल. तर बहुतेक ईश्वराची हीच इच्छा असेल म्हणून मी या फील्डमध्ये आले.